माझ्या लेकरा, आधी इकडे बघ आणि शांतपणे बस. किती दिवस झाले तू स्वतःच्याच मनाशी आणि स्वतःशीच भांडत आहेस. दिवसभर सगळ्यांची मनं जपून, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती, स्वतःच्या चेहऱ्यावरती हसू टिकवून तू दिवसामागून दिवस ढकलत आहेस. पण स्वतःच्या मनाचा मात्र विचार तुझ्या कोणच करत नाही. तू मात्र सगळ्यांची मनं सांभाळण्यात, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात व्यस्त आहेस. पण तुझ्या मनाचा, तुझ्या अपेक्षेचा, तुझ्या आनंदाचा कोणीच विचार करत नाही. आणि क्षणभर रात्री धरणीला पाठ टेकताना तुझ्या मनात विचार येतो, अजून किती दिवस स्वामी, अजून किती दिवस स्वामी मी सगळंच हे राटगाडगं चालत राहायचं. तुम्ही माझ्याकडे पाहणार आहात की नाही, माझ्याकडे तुमचं लक्ष आहे की नाही, असे कित्येक प्रश्न बाळा तुझ्या मनात येत आहेत. पण बाळा, हाही काळ जाईल. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव, तुझ्या कर्मावरती विश्वास ठेव. प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन पहाट ही येतेच. अंधार कितीही काळाकुट्ट असू दे, पण आशेचा एक किरण त्या अंधाराच्या काळ्याकुट्ट भिंतींना छेद देऊन पुढे जातो. तसंच तुझ्या आयुष्यात सुख देखील येईल, कारण तू स्वतःशी प्रामाणिक आहेस. तुझ्या मनात इतरांच्या विषयी कोणतीही वाईट भावना नाही. माझ्यावरती तुझा विश्वास आहे. पण कधीतरी मन थकल्यानंतर असे प्रश्न तुझ्या मनात येतात. तू स्वतःचे सुख बाजूला ठेवून इतरांसाठी झिजला आहेस. ते तुझे कष्ट वाया कधीच जाणार नाहीत. आज तुला वाटत असेल की या कष्टामुळे तुझ्या पदरी फक्त दुःख आलं, पण हेच कष्ट तुला एका मोठ्या यशाच्या शिखरावरती नेऊन ठेवणार आहे. आज जे सहन करताना तुला अथांग वेदना होत आहेत, एक दिवस असा येईल जेव्हा जगासमोर ताठ मानेने उभा राहून तुला स्वतःचा प्रचंड असा अभिमान वाटेल. निसर्गाचा नियमच आहे, जे सोने आगीत जास्त तापते त्याचेच सुवर्ण अलंकार बनतात. तूही या कर्माच्या आगीतून तापून सुलाखून निघालेला आहेस आणि सोन्यासारखी झळाळी देखील तुझ्या अंगी येणार आहे. मला माहिती आहे तुझ्या मनात सगळ्यात मोठी बोचणी कोणती आहे. भूतकाळात तुझ्याकडून जे काही निर्णय चुकले, मग ते तुझ्या स्वतःविषयी असो किंवा इतरांविषयी असो, त्या चुकलेल्या निर्णयांचा विचार करून तू आज स्वतःला गुन्हेगार ठरवत आहेस. पण आज माझे हे सत्य नीट ऐक. ते निर्णय तुझ्याकडून चुकले नाहीत, तर तो त्या काळाचा आणि तुझ्या पूर्वकर्माचा एक भाग होता. त्यावेळी जी परिस्थिती होती त्यानुसार तू घेतलेले ते निर्णय होते. ती त्या काळाची एक गरजच होती. त्यामुळे आता चुकलेल्या गोष्टीवर खंत करत बसून स्वतःचे आजचे आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. जर तुझा निर्णय चुकला असेल तर आता रडत बसून काहीच साध्य होणार नाही. जे बदलणे तुझ्या हातात आहे ते बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न कर. आणि समोरची व्यक्ती स्वतःला बदलण्यास तयारच नसेल तर विनाकारण त्या नात्याचे ओझे मनावर ठेवू नकोस. जे बदलत नाही ते सोडून देणे म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाचे रक्षण करणे होय. इथून पुढचा तुझा प्रत्येक निर्णय कसा अचूक ठरणार आहे ते पुढे नीट समजून घे. माझ्या बाळा, इथून पुढे जेव्हा जेव्हा तुला आयुष्यात कोणतेही मोठे पाऊल टाकायचे असेल, कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, तेव्हा मनात कसलीही भीती किंवा संशय ठेवू नकोस. निर्णय घेण्यापूर्वी फक्त क्षणभर शांतपणे डोळे मिटून घे. अंतर्मनात माझा धावा कर, मी तुझ्याबरोबर आहे ही भावना तुझ्या मनात येऊ दे. मग बघ, तुझ्या आयुष्यात चांगल्या संधींचा पाऊस पडेल आणि त्याचं सोनं करण्यासाठी माझी साथ तुला नेहमी राहील. जी लोकं तुला अर्ध्या रस्त्यावरती सोडून गेली त्यांचा विचार करणे, त्यांच्या आठवणीत स्वतःला जाळणे आत्ताच बंद कर. गेले ते तुझे नव्हतेच. आता जे नवीन लोक, जे चांगले विचार तुझ्या आयुष्यात येऊन पाहतायत त्यांचाच आनंद घे आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात कर. एक गोष्ट गाठ आज घट्ट मनाशी बांधून ठेव, या जगात कोणीही कोणाचं कायमचं पाठीराखा नसतो. जोपर्यंत तू दुसऱ्यावरती अवलंबून राहशील तोपर्यंत तुला केवळ लाचारी आणि दुःखच नशिबात येईल. त्यामुळे दुसऱ्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा
स्वतःला इतकं मनाने आणि शरीराने खंबीर कर की तूच तुझा शेवटपर्यंत आधार बनशील आणि गरजू लोकांना देखील तू तुझा आधार देशील. आता शेवटच्या क्षणी दीर्घ श्वास घे आणि माझा संदेश नीट ऐक. तुझ्या मनावर साठलेली ती भूतकाळातील सर्व कचरा, तो पश्चात्ताप आणि माझे निर्णय चुकले हा न्यूनगंड आत्ताच तुझ्या मनातून काढून टाक आणि तो माझ्या चरणांवरती सोडून दे. आज या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर मी तुला एक सत्य सांगणार आहे, जे तुझ्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण पाया ठरेल. जोपर्यंत तू लोकांच्या बोलण्याचा, त्यांनी केलेल्या अपमानाचा आणि तुला सोडून गेलेल्या व्यक्तींचा विचार करून स्वतःच्या मनात भीती बाळगत राहशील, तोपर्यंत नकळतपणे तुझ्या घरातील आणि स्वतःमधील सात्विक ऊर्जा कमी करत राहशील. भीती आणि खंत ही माणसाला आणि त्याच्या आत्म्याला कमजोर बनवते, हे लक्षात ठेव. म्हणून आज या पावन क्षणी मनात एक महासंकल्प कर आणि स्वतःच्या सात्विक कर्मावर आणि माझ्या नामस्मरणावर अथंग विश्वास ठेवून मनात कोणताही संशय न ठेवता फक्त एवढेच म्हण की माझे जीवन आणि माझा आत्मसन्मान आता स्वामींच्या चरणाशी पूर्णपणे सुरक्षित आहे. मी स्वतःचे भाग्य स्वतः लिहिणार आहे. हा विचार मनात येऊ दे तुझ्या. मग बघ तुझ्या अंतःकरणामध्ये ज्या काही संवेदना निर्माण होतील त्या तुला पुढच्या कोणत्याही अडचणींवरती मात करण्यासाठी तुला सक्षम करतील आणि तू तू स्वतःच काय आयुष्य स्वतःचं बदलशील, पण इतरांचं देखील तू आयुष्य बदलशील. इतरांचा देखील पाठीराखा होशील, इतरांचा देखील आधारस्तंभ बनशील. ज्या क्षणी तू काळजी सोडून माझ्यावरती संपूर्ण भार टाकशील ना, त्यावेळी तुझ्या निर्णयावरती ठाम राहशील ना, त्या क्षणी या सृष्टीतील सर्व सकारात्मक ऊर्जा तुझ्या रक्षणासाठी, तुला पुढे घेऊन जाण्यासाठी धावून येतील. आजवर तू तुझ्या संसारात, नात्यांमध्ये फक्त आणि फक्त प्रामाणिक कष्ट आणि अथांग प्रेम पेरलं आहेस. आता वेळ आली आहे या विश्वाकडून त्याचे फळ घेण्याची. तुझ्या आयुष्यातील त्या मानसिक कोंडमारांचा, अपमानांचा आणि परावलंबाचा आता शेवट होणार आहे. तुझ्या आयुष्यात नवीन वळण येणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःवरती विश्वास ठेवून, स्वतःला सार्थ करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार हो. कारण देव प्रत्येकाची साथ देतो, परंतु अंतःकरणातून जर आपला देवावरती विश्वास असेल तर ती साथ त्याला आयुष्यभरासाठी उपयोगी पडते. झाल्या गोष्टी तुझ्या आयुष्यातल्या विसरून जा, कारण जुन्या आठवणींना मुक्त केल्याशिवाय नवीन सुखाचा स्वीकार करता येत नाही. ज्या मत्सरी लोकांनी तुझ्या साधेपणाची थट्टा केली होती, ते पाठीमागे तुझ्या परिस्थितीवर हसत होते, तेच लोक आता तुझा हा नवा आत्मविश्वास पाहून, आर्थिक आणि मानसिक स्थिरता आणि तुझे संस्कार पाहून स्वतःच्या कर्माला आणि नशिबाला दोष देत बसतील. तुला आता कोणासमोरही स्वतःचे खरेपणा आणि तुझे गुण सिद्ध करण्याची अजिबात गरज नाही, कारण तुझा आत्मसन्मान हा आता आमचा आत्मसन्मान आहे. तू आता आमचा बाळ आहेस, आमच्या छत्राखाली, छायेखाली आहेस. त्यामुळे तू आता कोणालाही कोणतंही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. फक्त एक लक्षात ठेव, आमच्या नामस्मरणात जेवढी ताकद आहे तेवढी तू स्वतःवरती विश्वास ठेवलास तर तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर तू मात करशील. बाळा, हा व्हिडिओ तुझ्या जर काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नको, कारण बाळा, तुझी आम्हाला काळजी आहे.